राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। केंद्राकडून URS कांदा खरेदी बंद। नाशिकसह राज्यभरामध्ये शेतकरी आक्रमक। कांदा खरेदी 30 जुलैपासून बंदच आहे। 4 ऑगस्टला म्हणजेच की आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 7,000 कोटी रुपये जमा होतील। या 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले। पहिल्या यादीमध्ये तालुक्यातील 1784 शेतकऱ्यांचा समावेश। नागपूर जिल्ह्यातील अपडेट। ट्रॅक्टरसाठी 1,25,000 रुपये अनुदान। कृषी यांत्रिकीकरणासाठी आणखीन 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपयांची पहिली मदत मिळाली। बचाव आणि पुनर्वसनासाठी हा निधी उपयोगी येणार। कर्जमाफीला 99,000 शेतकरी पात्र। आतापर्यंत 45,000वर शेतकऱ्यांनी केली आधार eKYC। फरक असल्यास पोर्टलवरील रक्कम कर्जमाफीसाठी ग्राह्य धरली जाणार। बीड जिल्ह्यातील अपडेट। फळपीक विम्याच्या आंबिया बहारासाठी 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। नागरिकांनो, गॅसची eKYC करा, अन्यथा कनेक्शन तुमचे रद्द होणार। नॉर्मल असो की सीझर, महिला बांधकाम कामगारांना 25,000ची मदत मिळणार। गॅस रिफिलसाठी 45 दिवसांची अट। ग्रामीण ग्राहकांची अडचण। युद्धांच्या काळातील नियमावली कायम। रांगा संपल्या, पुरेसा साठा तरी देखील सिलेंडर मिळेना। स्वातंत्र्य दिनीही विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नाहीच, एकाच गणवेशावर काढत आहेत दिवस। शासनाकडून निधी मिळेना। 240 रुपये प्रति गणवेश या दराने निधी देण्यात आला। कुहीतील 2,760 शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आणि आजच खात्यात पैसे जमा होतील। नागपूर जिल्ह्यातील अपडेट। खरीप पीक विमा काढण्याची मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति क्विंटल 6,000 रुपयांची सवलत। अकोला जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। FDAची कारवाई नसल्याने भेसळयुक्त गूळ बाजारामध्ये। घातक रसायनाचा गुळात सर्रास वापर। अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष। कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक। वडेट्टीवार यांचा मोठा आरोप। मनरेगा योजना बंद। जिल्ह्यातील 49,410 कामांचे भवितव्य अंधातरी। जी रामजी योजना लागू। अपूर्ण प्रकल्पाची पूर्तता कोणत्या योजनेतून होणार? महाराष्ट्रामध्ये उभारणार मका पीक आधारित नवा इथेनॉल प्रकल्प। राज्य सरकारकडून 115 कोटी निधीला मंजुरी देण्यात आली। अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या, शिवसेनेचे निवेदन। पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये 1,69,00,000 धाडी बसल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कारवाई झाली। लोकसभेत सरकारची माहिती। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। प्राप्तिकर भरणारे 54,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत। राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्ज आज जमा होणार। गव्हाच्या कोट्यामध्ये कपात। शिधापत्रिका धारकांवर मक्यांचा भार। दळण्यासाठी प्रति किलो 10 रुपयांचा खर्च। लाभार्थ्यांमध्ये नाराजी। आता पुढील 3 महिने आता तुम्हाला मक्काच वितरण करण्यात येणार। NCMC कार्डासाठी निम्म्याहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेमध्ये। 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दिलासा। काजू आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित। पंचनाम्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। चक्रा मारण्याची गरज आता संपणार आहे, कारण की जमिनीचे नकाशे आता तुम्हाला महाभूमीवरच मिळतील। डिजिटल सुविधा। घरबसल्या तुम्हाला नकाशे पाहता येतील आणि ते डाउनलोड देखील करता येणार। युरिया खताचा तुटवडा तातडीने दूर करा। सक्तीची विक्री थांबवा। सुरळीत पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाचे हिंगोलीमध्ये उद्घाटन। 11 ऑगस्टला महावितरणावर भव्य मोर्चा निघणार। जायकवाडी 85% भरली। गोदा काठच्या गावांना आता रेड अलर्ट देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट।
कर्जमाफीचे एकूण 7,000 कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये करोडो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये जे झाले तेच आता आपल्या महाराष्ट्रात होणार। राज्यामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू करण्यात आला। नियम मोडल्या 7 वर्षापर्यंतच्या कारावासांची तरतूद। बळजबरीने धर्मांतराला बसणार आता चाप। इराणवर नवे हल्ले आता थांबणार अमेरिका। तालुक्यातील 7ही मंडळामध्ये अतिवृष्टी, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। खासदार अमर काळे यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी संकटामध्ये। कापूस, मक्का, सोयाबीनसह पिकांचे मोठे नुकसान। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू आहेत। अहवाल लवकरच शासनाकडे जाणार। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका। रूपांतरित कर्ज राहिले आता थकीत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 18,830 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत। आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। कर्जमाफीच्या यादीत आले पण eKYCने अडले। OTP प्रमाणीकरण बंद। बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण देखील बंधनकारक आहे। आयकरदाते रडारवर। शेलूमध्ये 587 शिधापत्रिका रद्द होण्याच्या मार्गावर। पडताळणी मोहिमेला वेग आला। अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। आजचा हवामान अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आज पुणे घाटमाता, सातारा घाटमाता आणि रायगड जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तर नाशिक घाटमाता, कोल्हापूर घाटमाता तसेच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर यांना नियमित नियुक्तीसह 20,000 रुपये मानधन द्या। खासदार अमर काळे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी। स्मार्ट मीटरचा शॉक, बिल 500 रुपयांवरून थेट 4,500 रुपये। वीज वितरण विभागांचा भोंगळ कारभार। किमान आधारभूत किंमत योजनेसाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य। 15 दिवसात कारवाईचे आदेश देण्यात आले। सन 2007 ते 2018 मधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीत समाविष्ट करा, शेतकऱ्यांची मागणी। ड्रॅगन फ्रूट सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यामध्ये दर 300 रुपयांवरून थेट 60 रुपयांवर आले। मागील 3 दिवसातच पावसाने भरून काढला बॅकलॉग। 73 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। अंगणवाड्यात भरती प्रक्रिया सुरू। पात्रता 12वी पास। अर्ज करण्याची मुदत आता संपली। आता होणार पुढील प्रक्रिया। बाजार समित्यांमध्ये डाळिंबाला प्रति किलो 132 रुपयांचा उच्चांकित दर। आधार प्रमाणीकरणाशिवाय मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ। केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट। तब्बल 7,022 कोटींचा दिला अतिरिक्त निधी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीबाबत काही अडचण असेल, म्हणजेच की कर्जमाफी योजना 2026 संदर्भात तक्रार, शंका अथवा अधिक माहितीसाठी तुम्ही या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात। तुरीला प्रति क्विंटल 8,410 रुपये असा कमाल दर मिळाला। हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 8,450 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच की MSP जवळ पोहोचला आहे। कर्जमाफीस पात्र 32% शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूरच आहेत। प्रशासन हतबल, म्हणजेच की 54,107 पात्र लाभार्थ्यांपैकी 36,725 जणांनीच शेतकऱ्यांनीच प्रक्रिया पूर्ण केली। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। कृषी विभागाचा मुबलक साठ्यांचा दावा आता खोटा ठरला, कारण की युरिया कुठेच मिळेना। 8 तालुक्यात रेड अलर्ट। पावसाचा अंदाज, मात्र दिवसभर तडाखा उन्हाचा। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। पावसाची जोरदार बॅटिंग। 78 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। नांदेड जिल्ह्यातील अपडेट।
आज सोन्याचे बाजारभाव बघूयात. 24 कॅरेट 1,44,220 रुपये प्रति 10 ग्रॅम मागे आणि त्यासोबतच 22 कॅरेट 1,32,300 रुपये, 18 कॅरेट 1,08,200 रुपये प्रति. लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट. थेट 3,000 रुपये मिळतील. म्हणजेच की आता लाडक्या बहिणीला अजून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, त्यातच आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र पैसे मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे नेमके कधी मिळतील याबाबतही काही सांगितलेले नाही, परंतु हे पैसे ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दिले जाऊ शकतात तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार असल्याची चर्चा आहे.